नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हाऊ टू बी अ हायली इफेक्टिव्ह स्टुडंट्स या माझ्या पुस्तकावर आधारित या व्हिडिओ सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत एक नवीन विषय। मित्रांनो, नवीन विषयाचं नाव आहे ऍक्टिव्ह लर्निंग स्ट्रॅटेजीज। मित्रांनो, जेव्हा आपण एखादी गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करतो त्या विषयाचा सखोल अभ्यास आपल्याला ॲब्झॉर्ब करणं गरजेचं असतं आणि आपल्यासोबत आपण शिकलेल्या गोष्टी आपण रिटेन करणं गरजेचं असतं। मित्रांनो, तुम्ही पुस्तक उचलून जेव्हा त्यावर नजर टाकता तेव्हा तुम्हाला त्या पुस्तकातनं जास्त काहीच गोष्टी समजत नाही, पण तुम्हाला हे समजतं की हे पुस्तक आपल्या किती कामाचं आहे किंवा या पुस्तकातनं आपण काय शिकू शकतो। परंतु मित्रांनो, त्या एका नजर टाकलेल्या घटनेला तुम्ही तुमच्या परीक्षेची तयारी म्हणाल का? नक्कीच नाही। तर आपण अशा पद्धतीने लर्निंग करण्यावर भर देणार आहोत ज्याला म्हणतो ऍक्टिव्ह लर्निंग। कधी कधी असं होतं की आपण पूर्ण पुस्तक वाचतो पण आपल्याला काहीच समजत नाही। आणि असं का होतं बरं? कारण आपल्याला काही सोप्या टिप्स माहिती नसतात। चला तर मग आपण बघूया ऍक्टिव्ह लर्निंग करण्याचे प्रकार। मित्रांनो, शिकण्याची आवड ज्यांना असते ते कोणत्याही पद्धतीने कोणत्याही परिस्थितीमध्ये शिकतात। आपल्या देशामध्ये असे खूप महान व्यक्ती आहेत ज्यांनी त्यांच्या खडतर परिस्थितीवर मात करून त्यांचं शिक्षण पूर्ण केलंय। त्या शिक्षणाचा उपयोग समाजाच्या विकासासाठी त्यांनी केलाय। मित्रांनो, सगळ्यात पहिली पद्धत जी आहे ज्यामध्ये तुम्ही ऍक्टिव्ह लर्निंगला समजू शकता ती म्हणजे तुम्ही जे शिकले आहात ते इतर कोणाला तरी शिकवा, जेणेकरून जेव्हा तुम्ही ते दुसऱ्याला समजावून सांगता त्यावेळी तुमचा अभ्यास परत रिपीट होतो आणि तोच एक सर्वोत्तम अभ्यास आहे। माझ्या पर्सनल जीवनामध्ये हे असे घडलेले आहे। 2005 साली जेव्हा पूर आला होता त्यावेळी माझ्या वडिलांनी मला ही गोष्ट सांगितली होती की तू शाळेतून घरी आल्यानंतर मला शाळेत जे काही शिकलास ते शिकवायचं। आणि हे केल्यामुळे मला तो विषय सर्वात चांगल्या पद्धतीने समजला आणि मी त्यावेळी ज्यावेळी आमचं पूर्ण घर 26 जुलैच्या पुरामध्ये वाहून गेलं होतं, जे आमचं नुकसान झालं होतं, त्यावेळी त्या वर्षी मी 10वी मध्ये माझ्या शाळेमध्ये पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो होतो। हीच ती ऍक्टिव्ह लर्निंगची पॉवर आहे मित्रांनो। त्यानंतर दुसरी टेक्निक जी मी तुम्हाला सांगू इच्छितो जेणेकरून तुम्ही एक हायली इफेक्टिव्ह स्टुडंट्स बनू शकता ती म्हणजे तुम्ही रिअल लाईफ एक्झाम्पल सोबत तुमच्या शैक्षणिक सिद्धांताला जोडणं गरजेचं आहे। मित्रांनो, आपण जे शिकतो ते आपण आपल्या आयुष्यात वापरण्यासाठीच शिकतो, तर ते कसं वापरायचं हे शिकल्यामुळे आपण ऍक्टिव्ह लर्निंग सोपं करतो। यानंतरची टिप आहे सेल्फ टेस्टिंग। म्हणजेच काय, तुम्ही शिकलेली गोष्ट तुम्हाला किती समजलंय हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर स्वतःला तुम्ही अभ्यास केल्यानंतर प्रश्न विचारा। जर तुम्ही त्या प्रश्नाची उत्तरं बरोबर देण्याच्या कॅपॅसिटी मध्ये असाल तर तुम्ही तुमच्या लर्निंगला ऍक्टिव्ह लर्निंग मध्ये बदलू शकता। ऍक्टिव्ह लर्निंगची अजून एक टिप मी तुम्हाला देऊ इच्छितो आणि ती म्हणजे ग्रुप डिस्कशन अँड स्टडी सेशन। जर तुम्ही तुमचे मित्र एकत्र आलेत आणि त्यांना टीम वर्क करून प्रत्येकाला समजणारी गोष्ट प्रत्येकाने समजवायचा प्रयत्न केला तर ग्रुपमध्ये 5 विद्यार्थी असतील तर 5 नवीन कन्सेप्ट तुम्हाला एकाच वेळी समजतील आणि त्या 5 गोष्टी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी नवीन असतील। म्हणून मित्रांनो, टीम वर्क जरूर केलं पाहिजे जर आपल्याला ऍक्टिव्ह लर्निंग करायचं असेल तर। आज आपण बघतो मोबाईल मध्ये झालेली प्रगती आणि मोबाईलचा वापर जर आपण इंटरॅक्टिव्ह ऑनलाईन लर्निंग साठी केला तर तुम्हाला हवं असलेलं ज्ञान तुमच्या मनासारखं तुम्हाला मिळण्यासाठी इंटरॅक्टिव्ह लर्निंग करणे खूप गरजेचे आहे। जर तुम्ही ऍक्टिव्ह लर्निंगचा वापर केलात तर कमी वेळात जास्त काळ टिकणारा अभ्यास तुम्ही करू शकता। मित्रांनो, उरलेल्या वेळात काय करायचं ते कमेंट मध्ये नक्की सांगा।